विविध कलात्मक सिनेमांची मेजवानी देणाऱ्या पिफ म्हणजेच पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची आज सांगता झाली। आज राज्य सरकारतर्फे देण्यात येणारा संत तुकाराम उत्कृष्ट चित्रपट पुरस्कार यंदा लेट जोशी या चित्रपटानं पटकावला। तर मूळच्या नगरच्या असलेल्या महेश काळे या नव्या दमाच्या युवा दिग्दर्शकाच्या घुमा या सिनेमानं देखील रसिकांची वाहवा मिळवली। ऑडियन्स चॉईस अवॉर्ड्सवरती देखील मोहर उमटवण्यात आली। ती घुमाचीच होती। 12 जानेवारीपासून सुरू असलेल्या पिफ महोत्सवात अंतिम फेरीत 7 चित्रपटांची निवड करण्यात आली होती। यामध्ये लेट जोशी आणि घुमानं आपलं लक्ष वेधून घेत वेगळा ठसा उमटवला। आज जर शहरात जर पाहतो आपण तर इंग्रजी आणि हिंदी या दोन्ही मिळून बोललं जाते। मराठी भाषा थोडी मागे पडत चालली। याचं कारण काय तर आपल्याला लहानपणी जिल्हा परिषद शाळेत शिक्षण दिलं जायचं आणि आता इंग्लिश मीडियम शाळेत जाते। तर आपली मूळ जो गाभा आहे भाषेचा, भाषा टिकली तर आपली संस्कृती टिकेल आणि संस्कृती टिकली तर अस्तित्व टिकेल। ही थोडी माझ्या मनात धगधग होती आणि यातून मग मी ह्या विषयाला हात घातला आणि घुमा साकाराला। महेश रावांनी खूप सुंदर अशी लेखणी केली होती आणि ॲज अ आम्ही निर्माते म्हणून आम्ही पहिल्यांदा ऐकल्यानंतर खूप आम्हाला आवडली आणि आम्ही महेश रावांच्या पाठीमागे उभं राहिलो। आज याचं समाधान वाटतं कारण ऑडियन्सने आम्हाला खूप भरभरून दाद दिलेली आहे। तो खूप साधा प्रश्न आहे पण तो जाणवत नाही आपल्याला, तेवढ्या तीव्रतेने जाणवत नाही आणि तो सरांना जाणवला आणि त्यांनी तो मोठ्या लेवलला साधा प्रश्न अतिशय उत्तमपणे हाताळलेला आहे। तो तुम्हाला बघायला नक्कीच आवडेल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।